नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आताच्या लेक्चरमध्ये आपण लिनियर इक्वेशन जे असतं एक क्यूबिक क्यूबिक असू द्या, नंतर क्वाड्रॅटिक असू द्या, एखादं इक्वेशन जे आहे त्या इक्वेशनला आपण आपण करणार आहोत. ठीक आहे. तो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला इक्वेशन जे आहे त्या इक्वेशनचे रूट्स फाइंड आउट करायचे आहेत. तो देअरफॉर आता बघा, जे पण उदाहरण मी समोर ठेवलेलं आहे हे उदाहरण आहे आपलं बायसेक्शन मेथडचं. तो एक सिंगल इक्वेशन जे आहे त्या सिंगल इक्वेशनचे रूट म्हणजे जसं की बघा x³ - x² - x - 1 हे एक फंक्शन आहे. या फंक्शनचे जर का आपल्याला रूट फाइंड आउट करायचे असतील तर त्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धती होत्या. मागच्या लेक्चरमध्ये देखील सांगितलं होतं बायसेक्शन मेथड, न्यूटन रॅप्सन मेथड. तर त्यापैकी आपल्याला बायसेक्शन मेथड ही आता या लेक्चरमध्ये कव्हर करायची आहे. प्रश्न आपल्याला काय म्हणतोय तो तुम्हाला काय करायचं, हा प्रश्न समजून घ्यायचा आहे आणि याचा आन्सर लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला त्याच्यावरून कळून दिली पद्धत काय. ओके. तो युजिंग 5 इटरेशन, तो 5 इटरेशन आपल्याला घ्यायचं आहे. बायसेक्शन मेथड जे आहे त्या बायसेक्शन मेथडने आपल्याला दिलेलं जे फंक्शन आहे f(x) = x³ - x² - x -1 हे जे फंक्शन आहे या फंक्शनचे आपल्याला रूट फाइंड आउट करायचे आहेत बायसेक्शन मेथडने. आणि आपल्याला म्हटलेलं आहे अजूम करा की इनिशियल गेस जो आहे x1 = 1.7, x2 = 1.9. तो दिलेल्या उदाहरणामध्ये बायसेक्शन पद्धतीने तुम्हाला रूट फाइंड आउट करायचे इक्वेशनचे आणि सोबत त्यांनी तुम्हाला अजूम करायला लावलेले आहे की सुरुवातीची x1 ची व्हॅल्यू जी आहे ती 1.7 आहे, x2 ची व्हॅल्यू 1.9 आहे. आता असतं काय आहे हे एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला कळून जाईल. तर कधी कधी इनिशियल गेज अजूम करायला लावतो, तर कधी कधी इनिशियल गेजेस जे असतात ते आपल्याला शोधावे लागतात. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण इनिशियल गेज जेव्हा दिलेले नसतात तेव्हा एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं ते आपण बघणार आहोत. परंतु दिलेल्या उदाहरणामध्ये आपल्याला इनिशियल गेज दिला होता. आता आपण काय करणार, इनिशियल गेज दिलेल्या असताना बायसेक्शन मेथडने रूट्स कसे फाइंड आउट करतात ते आपण आता बघणार आहोत. आपल्याकडे जे फंक्शन दिलेलं आहे ते फंक्शन आहे, आता बघा तो गिवन फंक्शन आहे f(x) = x³ - x² - x - 1 या पद्धतीने फंक्शन आपल्याला दिलेला आहे. आता हा जो पण फंक्शन आहे हा क्यूबिक फंक्शन आहे, त्याचा परिणाम आपल्यावर काही होत नाही, परंतु एक फंक्शन आहे एवढी गोष्ट फिक्स झाली. ओके. तो एक फंक्शन आहे. आता आपल्याला त्यांनी इनिशियल गेस दिलेला आहे की बाबा x1 जी आहे त्या x1 ची व्हॅल्यू 1.7 आहे आणि x2 जो आहे तो 1.9 आहे. आता आपल्याला काय करायचंय, या x1 आणि x2 या दोघं व्हॅल्यूच्या मदतीने आपल्याला x3 फाइंड आउट करायचा आहे आणि हा x3 आपण काय करायचा पुन्हा फंक्शनमध्ये टाकायचा. तो आता बघा प्रोसिजर कशा पद्धतीने फॉलो करतो. तो इनिशियल गेस मला x1 1.7 दिलेला आहे, x2 मला 1.9 दिलेला आहे आणि फंक्शन मला तो एवढा डेटा जो असतो तर फंक्शन दिलेलं असताना आणि इनिशियल गेस x1 आणि x2 एवढा डेटा आपल्याला असायला पाहिजे. तो बायसेक्शन मेथड सोडवण्यासाठी फंक्शन तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. x1 आणि x2 या दोन व्हॅल्यू तुमच्याकडे असायला पाहिजे. तो एवढा डेटा असताना आपण बायसेक्शन मेथडला इझिली सॉल्व्ह करू शकतो. आपण जे हे फंक्शन आहे याचे रूट फाइंड आउट करू शकतो. ते रूट काय असतात तेही तुम्हाला पुढे जाऊन कळणार आहे. ओके. तो आता बघूया आता आपण करणार काय बरं का बघा. तर आता आपण काय करणार आहोत, आपण इनिशियल गेस मला दिलेला आहे x1 1.7, x2 1.9 आहे. तो सगळ्यात पहिले हे जे फंक्शन आहे या फंक्शनमध्ये x1 ची व्हॅल्यू म्हणजे 1.7 आपण टाकायचा आणि आन्सर काय येतं ते चेक करायचं. नंतर x2 जो आहे त्याची 1.9 व्हॅल्यू आपण फंक्शनमध्ये टाकायची आणि त्याची आन्सर आपण बघायचो. तो देअरफॉर मी काय करणार, f(x1) म्हणजे f(1.7) म्हणजे हा फंक्शनमध्ये आपण काय करणार 1. जिथे जिथे x आहे तिथे 1.7 टाकायचा. 1.7 चा क्यूब, 1.7 चा स्क्वेअर -1.7 -1. तर या पद्धतीने आपण हे टाकायचं आणि कॅल्क्युलेटरमध्ये याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करता येईल. ठीक आहे. पुढे जाऊ. पुन्हा मी काय करतो, f(x1) f(x2) म्हणजे दुसरा रूट टाकतोय 1.9 = 1.9 चा क्यूब -1.9 चा स्क्वेअर -1.9 -1. तो या पद्धतीने आपण फंक्शनमध्ये हे रूटची व्हॅल्यू टाकून दिल्या. आता तुम्ही सिंगल केलं तरी चालतंय, परंतु बेस्ट तरीका आहे तो म्हणजे कॅल्क्युलेटर. तो कॅल्क्युलेटरमध्ये काय करायचं, हे फंक्शन तुम्हाला या फंक्शनमध्ये एक 1.7 पण टाकायचं आहे, 1.9 पण टाकायचं आहे, दोनदा व्हॅल्यू टाकायच्या आहेत. सेपरेट करून थोडासा टाइम जास्त लागेल, त्याऐवजी प्रोग्राम टाईप करून घ्यायचा. कसा तो बघा, प्रोग्राम कसा टाईप करायचा, ऑन केल्याच्या नंतर मला लक्षामध्ये येईल की जो फंक्शन आहे आपल्याकडे तो आहे x3. तो x3 बघा कसा टाकतो बघा. तो या पद्धतीने कॅल्क्युलेटर आपला x3 म्हटल्यावरती अल्फा इथं असतो x, अल्फा x चा क्यूब. हे बघा अल्फा x चा क्यूब. ओके. पुढे काय आपल्याकडे -α(x²). तो ओके. पुढे काय येईल -अल्फा x चा स्क्वेअर. सॉरी एक मिनिट हा, आपण थोडं पुढे जायला पाहिजे होतं. हे बघा असं याला पुढे जायचं -अल्फा x चा स्क्वेअर. ओके. नेक्स्ट काय -α(x). तो पुढे टाकणार -α(x). पुढे काय अजून -1. तो जो फंक्शन आपल्याकडे होता तो फंक्शन आपण अशा पद्धतीने टाकून घेतला.
ओके, आता हे फंक्शन आहे परंतु त्याला कम्पेअर कशासोबत करता, इथे इज इक्वल टू 0 राहतो. बघा जर फंक्शन तो तुम्हाला दिलेला आहे याचा अर्थ पलीकडे काय असणार, तो पलीकडे 0 राहतो, परंतु त्याचा आपल्याला परिणाम होणार नाही, ती राहू द्या गोष्ट. हे फंक्शन जे आहे ते फंक्शन मी टाकले. आता मी करणार कॅल्क. तो कॅल्क केला, तो एक्सची व्हॅल्यू मागतोय. तो पहिली व्हॅल्यू एक्सची काय माझ्याजवळ 1.7 आहे. तो 1.7 जेव्हा व्हॅल्यू टाकेल मी तेव्हा आन्सर काय येईल, इक्वल दाबल्यानंतर ते आन्सर येते 0 - 0.6770. ओके, तर जेव्हा आपण 1.7 व्हॅल्यू टाकतो तेव्हा आन्सर येते -0.6770 -0.6770 या पद्धतीने आलं. नंतर जेव्हा आपण आता x2 ची व्हॅल्यू टाकणार म्हणजे 1.9. आता करायचं काय, सिंपल तेच. हे बघा इक्वलचं बटन दाबलं मी आणि पुन्हा 1.9. तर या पद्धतीने स्मार्ट वर्क करता येतं. तर मग आन्सर किती आलं बरं, हे आलं 0.3490. ते आलंय 0.3490. ओके, तर या पद्धतीने आपण काय करून टाकलं, एफ ऑफ 1.7 ची व्हॅल्यू काढून टाकली म्हणजे फंक्शनमध्ये 1.7 टाकून आन्सर येते मायनसमध्ये आणि 1.9 टाकून आन्सर येते पॉझिटिव्हमध्ये. असे दोन वेगळे रूट आपले म्हणजे दोन वेगळे आन्सर येत आहेत, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. असे आन्सर यायला पाहिजे, असे आन्सर येत आहेत. ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम असायला नको. तर गिवन एक्झाम्पल जे आहे बायसेक्शन मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचे म्हणजे त्याची रूट फाइंड आउट करायचे म्हणजे एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सुरुवातीला त्यांनी म्हणले की एक्सची व्हॅल्यू तुम्ही 1.7 घ्या आणि एक्सची व्हॅल्यू 1.9 घ्या. या दोघं व्हॅल्यूच्या मदतीने आपण फंक्शनमध्ये जेव्हा या व्हॅल्यू टाकल्या तेव्हा त्यांचा आन्सर आपण काढून घेतलेला आहे. ओके, आता x1 1.7 आहे, x2 1.9 आहे, त्यांची आन्सर आपण काढून झाली. आता आपण x3 काढणार. नाऊ तो आपल्याला आता पहिले इटरेशन करायचं आहे. तो फर्स्ट इटरेशन तो इटरेशन आता पहिलं करायचं आहे. कशा पद्धतीने इटरेशन होईल याला टेबुलर फॉर्ममध्ये पण काढता येतं, परंतु बेस्ट बघा आता आपण कशा पद्धतीने सूट करतं त्याच्यानुसार. टेबल चांगला वाटत असेल तर टेबल घ्या किंवा ही पद्धत चांगली वाटत असेल तर पद्धत घ्या. बघा आता काय करणार, फर्स्ट इटरेशनमध्ये x1 तुम्हाला दिला होता, x2 तुम्हाला दिला होता. आता आपण x3 काढून घेऊया. x3 कसा काढतात, x3 इज इक्वल टू x1, हे बघा x1 प्लस x2 डिवाइड बाय 2 किंवा डायरेक्टली व्हॅल्यू लिहिली असतं तरी चालले असतं. काय बरं का, 1.7 प्लस 1.9 डिवाइड बाय 2. तर हे जे इनिशियल गेजेस होते दोघं, त्या दोघांची ॲव्हरेज काढून घेतली, दोघांची बेरीज करून डिवाइड बाय 2 करतोय. तो बघा तो काय करणार, डब्बा बाय डब्बा 1.7 प्लस 1.9 डिवाइड बाय 2. तो हे जे पण आन्सर येईल हे होणार आपला आता तिसरं रूट 1.8. तो 1.800 मीन्स 1.8. हा आला आपला x3. जर हा x3 येतोय तर आता या x3च्या व्हॅल्यूला उचलायचं आणि फंक्शनमध्ये टाकायचं. तो देअरफॉर f ऑफ x3 दॅट इज f ऑफ 1.8 इज इक्वल टू. आता हे जर का तुम्ही फंक्शनमध्ये टाकलं तर तुम्ही म्हणणार की आता याला प्रोग्राम, आता बघा इथं ऑलरेडी जर का प्रोग्राम टाईप राहिला असता तर आपण डायरेक्टली आन्सर काढून मोकळं झालो असतो. ओके, पण तो प्रोग्राम सध्या नाही. परत मग आपण आता काय करायचं, परत ती व्हॅल्यू टाकून घ्यायची. बघा कसं टाकतो, तो काय येईल बरं का, 1 पॉईंट हे फंक्शनमध्ये टाकायचं. 1.8चा याच्याकडे एक्सची व्हॅल्यू जिथं आहे तिथं मी काय टाकतोय, तिथं मी 1.8 टाकतोय. तो बघा 1.8चा क्यूब मायनस 1.8 एक्सच्या ऐवजी आपण 1.8 टाकत आहे त्याचा स्क्वेअर मायनस 1.8 मायनस 1. बरं मग आता आपण डायरेक्टली करून बघूया, डायरेक्ट टाकून बघू. प्रोग्राम टाईप पण करता येत होता, परंतु आता त्याच्यापेक्षा सोपं जे जात असेल ते करायचं. विच एव्हर इज लेस म्हणजे कमी टाईममध्ये जे घडेल ते बघायचं. 1.8 त्याचा स्क्वेअर मायनस 1.8 मायनस 1. तो या पद्धतीने जे आन्सर येत आहे ते येत आहे आपल्याकडे मायनस 0.2080 राईट. तो मायनस 0.2080. ओके, या पद्धतीने आन्सर आणलं. आता आपल्याला चेक करायला पाहिजे की जेव्हा x1 होता तर तेव्हा निगेटिव्ह आन्सर आलं, x2 जेव्हा टाकला तेव्हा पॉझिटिव्ह आन्सर आलं. आता x3 जेव्हा टाकतोय तेव्हा आन्सर निगेटिव्ह येतोय. तो आता आपण काय करणार, या x3चा निगेटिव्ह आन्सर येते. याच्या अगोदर जे तुम्ही शोधले त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आन्सर कोणाचं होतं, हा तर निगेटिव्ह आलाय ना. तर याच्या अगोदर जे तुम्ही शोधलंय x1 आणि x2 त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आन्सर कोणाचं आहे, ते x2चं आन्सर आहे. x2 म्हणजे 1.9चं. याचा अर्थ असा झाला की हा निगेटिव्ह आला 1.8 आणि हा पॉझिटिव्ह वाला 1.9. तो इथं निगेटिव्ह आन्सर आलाय म्हणून वरती जे पण आहे त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह कोण आहे, हा पॉझिटिव्ह आहे तर त्याचा रूट कोण आहे 1.9 आहे. तो 1.9 आणि हा 1.8 यांच्या मधात रूट आहे. सो देअरफॉर मी काय करणार, द रूट लाईज बिटवीन 1.8. बघा 1.8 हा वाला 1.8 अँड वरचा पॉझिटिव्ह वाला कोण आहे 1.9 यांच्यामध्ये तो रूट लाईज करतोय. 100% यांच्या मध्ये ती व्हॅल्यू असेल जर तुम्ही उत्तर काढलं तर. बरं, हे तर पहिलं इटरेशन झालं. चला आता दुसऱ्या इटरेशनला जाऊया. तो सेकंड इटरेशन.
सेकंड इटरेशनला आता आपण जाणार आहोत. सेकंड इटरेशनमध्ये काय घडते बघा. सेकंड इटरेशनमध्ये काय करणार हे बघा. तो 1.8 आणि 1.9 1.8 आणि 9 तो आता आपण काय करणार. x3 झाला. सेकंड इटरेशनमध्ये आपण फाइंड आउट करणार x4 काय असणार बरं का. तो बघा हे जे मागच्या दोन व्हॅल्यू आहेत मी आता x2 x3 न लिहिता डायरेक्ट व्हॅल्यूच्या स्वरूपात लिहितो. हे मागच्या दोन व्हॅल्यू कोण 1.8 प्लस 1.9 डिवाइड बाय 2 यांची ॲव्हरेज काढून घेतो पटकन. तो काय येईल बघा. तो आपण आता यांची ॲव्हरेज काढून घेऊ. 1.8 प्लस 1.9 डिवाइड बाय 2. 1.8 प्लस 1.9 डिवाइड बाय 2 तो किती आलं बरं ते. त्याचा आन्सर येत आहे 1.85. तो 1.85 हा झाला आपला x4 आल्यानंतर काय करतो आपण त्याला फंक्शनमध्ये टाकतो. f ऑफ x4 इज इक्वल टू f ऑफ 1.85 इज इक्वल टू. आता याला उचलायचं फंक्शनमध्ये टाकायचं. तो फंक्शन काय आपल्याकडे हे वाला. तो बघा या फंक्शनमध्ये जेव्हा टाकणार आपण तो काय येईल बघा. थोडा वरती घेतो. 1 पॉइंट हे बघा फंक्शन काय एक्स क्यूब आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1.85 जर मी टाकली त्याचा क्यूब मायनस एक्सचा स्क्वेअर आहे. याचा अर्थ असा आहे की 1.85 चा स्क्वेअर मायनस 1.85 मायनस 1 या पद्धतीने आपला हा इक्वेशन झालेला आहे. तो आता याला जर का आन्सर काढायचा असेल तर सिंपल तरीका काय डायरेक्टली कॅल्क्युलेट करा. डायरेक्टली कॅल्क्युलेट केलेला बेटर राहणार. तो 1.85 त्याचा क्यूब पुढे काय मायनस 1.85 त्याचा स्क्वेअर मायनस 1.85 मायनस 1. तो हे फंक्शनचं आन्सर येऊन जाईल. ते आन्सर किती येते बरं का. हे येते 0.0591. ओके तो हे आन्सर येते. हे आन्सर येते f ऑफ 1.85 चा आन्सर येते. आन्सर आहे बघा नवीन बघा 0.0591 0.0591. ओके आता x4 जो आपण ऍड केला त्या x4 जो आपण टाकला त्या आन्सर 0.0591 येते. हे आन्सर पॉझिटिव्ह आहे. तो हे आन्सर पॉझिटिव्ह आहे. x4 हा पॉझिटिव्ह आहे. याच्या अगोदर तुम्ही x1 x2 x3 जो काढलाय याच्यामध्ये वरती बघायचं तुम्हाला की हा जर का पॉझिटिव्ह आहे तर वरती निगेटिव्ह वाला कोण आहे. x4 पॉझिटिव्ह आहे तो वरती निगेटिव्ह वाला कोण आहे. x3चा आन्सर काय आला तो निगेटिव्ह. ओके म्हणजे याचा अर्थ असा आहे की म्हणजे अपवर्ड डायरेक्शनमध्ये बघत जायचंय. जर x4 जर का पॉझिटिव्ह आहे त्याच्यावरचा जसं की x3 काय आहे निगेटिव्ह आहे झाली जोडी. तो हा जर का पॉझिटिव्ह असेल त्याच्यावरचा निगेटिव्ह कोण आहे. निगेटिव्ह उत्तर देणारा 1.8 आहे. याचा अर्थ असा झाला की द रूट लाईज बिटवीन कुठे कुठे लाईज करतोय रूट. तो द रूट लाईज बिटवीन व्हॉट. तो बघा हा पॉझिटिव्ह आन्सर देणारा 1.85 आहे 1.85 अँड निगेटिव्ह आन्सर देणारा कोण होता 1.8. तो 1.8 यांच्या मधात तो रूट लाईज करतो. एवढी बात फिक्स झालेली. तो हे झालं सेकंड इटरेशन. तो सेकंड इटरेशन कशा पद्धतीने केलंय द रूट लाईज बिटवीन 1.85 अँड 1.8 कसं केलं कळालं का. तो ॲव्हरेज काढल्यानंतर जे पण येते ते फंक्शनमध्ये टाकायचं. फंक्शनमध्ये टाकल्यानंतर जे आन्सर येतं ते बघायचं. ते जर पॉझिटिव्ह येते तर त्याच्यावरती आन्सरमध्ये बघायचं की निगेटिव्हवाला कोण आहे. तो 1.8 आहे म्हणजे 1.8 हा आणि हा 1.85 यांच्या मधात रूट आहे. द रूट लाईज बिटवीन 1.85 अँड 1.8. आता आपण इटरेशन नंबर 3 घेऊ. आता आपण इटरेशन 3 ला जाऊ. इटरेशन 3 मध्ये काय बरं का आता बघा. इटरेशन 3 जेव्हा आपण फाइंड आउट करणार इटरेशन 3 साठी काय असणार आहे बघा चेक करा. तो रूट लाईज बिटवीन 1.85 अँड 1.8. तो आपण आता काढणार x5 बघा. आता x5 काढायचं आहे. x5 बरोबर 1.85 प्लस हे बघा दोन रूट 1.85 प्लस 1.8 डिवाइड बाय 2. तो बघा आता याला उत्तर आपण जेव्हा सॉल्व्ह करणार तर काय आन्सर येईल. एसी केला मोड केला 1.85 प्लस 1.8 डिवाइड बाय 2. तो आन्सर किती याचा बघा 1.8250. ते आन्सर किती येते हे येते 1.8250. ओके 1.8250 आन्सर येते आपला. आता आपण काय करणार आता आपण फाइंड आउट करणार f ऑफ x5. f ऑफ x5 म्हणजे काय जे फंक्शन आहे तुमच्याकडे त्या फंक्शनमध्ये तुम्ही जिथे जिथे x आहे तिथे 1.8250 टाका. आता हे काय फंक्शन आहे हे सुरुवातीला दिलेलं हे फंक्शन आहे आपलं एक्स क्यूब एक्सचा स्क्वेअर मायनस एक्स. तो जिथे जिथे x आहे तिथे टाकणार आपण. आता ती व्हॅल्यू जी काढली ती ओके. तो बघा 1.8250 त्याचा क्यूब 1.8250 त्याचा स्क्वेअर 1.8250 मायनस 1 हे वाला ते बनणार आहे. तुम्ही जर बनवायला गेलात तर या पद्धतीने ते बनेल. बरं मग ठीक आहे आन्सर काढून बघू. 1.8250 त्याचा क्यूब ओके पुढे जाऊ मायनस 1.8250 त्याचा स्क्वेअर मायनस 1.8250
ठीक आहे -1. या पद्धतीने जर आन्सर काढायला गेलो तर हे आन्सर येते -0.0772. ठीक आहे. तो हे आपला आन्सर किती येते एफ ऑफ 1.8250चा आन्सर जेव्हा मी काढलं ते येते -0.0772. तो निगेटिव्ह आन्सर येते. मग आता जेव्हा मी हा x5 टाकतोय तर आन्सर निगेटिव्ह येते. हे निगेटिव्ह येते. याच्या अगोदर पॉझिटिव्हवाला कोण आहे x4 बघतो बरं का. x4चं आन्सर किती होतं ते पॉझिटिव्ह होतं बरं का. याचा अर्थ पॉझिटिव्ह आन्सर आहे. मग हा पॉझिटिव्हवाला झाला आणि आपल्या अगोदर हा निगेटिव्हवाला. याचा अर्थ निगेटिव्हवाला 1.8250 आणि हा पॉझिटिव्हवाला 1.85 यांच्या मधात तो रूट आहे. सो देअरफोर the root lies between 1.8250 and 1.8250 and त्याच्यावरती कोण आहे बरं का पॉझिटिव्ह. तो निगेटिव्ह आला होता. पॉझिटिव्ह आला कोण आहे 1.85. तो 1.85 यांच्या मधात तो रूट आहे 1.85. ओके. मग आता आपण काय करणार. हे झालं आपलं तिसरं इटरेशन. आता आपण जाणार इटरेशन नंबर 4ला. तो इटरेशन 4ला जाऊया. इटरेशन 4मध्ये आता मला काय इथे x5 काढून झाला आहे. तर आपण आता x6 काढणार. x6 मध्ये काय करावं लागेल मला. हे बघा हे दोन आहेत. 1.8250 प्लस 1.85 डिवाइड बाय 2. तर बघा आता याला फाइंड आउट करू आपण. काय येतो 1.8250 प्लस 1.85 डिवाइड बाय 2. तो हे जे आन्सर आहे किती आहे 1.8375. तो देअरफॉर हे जे आन्सर येते 1.8375. तो हा झाला आपला x6. तो x6 ची व्हॅल्यू किती आली 1.8375. याला उचलायचं, याला फंक्शनमध्ये टाकायचं. एफ ऑफ x6 इज इक्वल टू एफ ऑफ 1.8375. आपल्याकडे फंक्शन काय होता. हा काय फंक्शन दिला आहे. काय फंक्शन आहे. हा बघा हा फंक्शन आहे. या फंक्शनमध्ये जिथे x ची व्हॅल्यू आहे जी की काय आता चालू शोधली काय आणली 1.8375. ती व्हॅल्यू उचलायची त्या फंक्शनमध्ये टाकायची. मला ते फंक्शन माहिती आहे म्हणून काय डायरेक्ट टाकतो 1.8375 त्याचा क्यूब 1.8375 त्याचा स्क्वेअर 1.8375 -1. तर या पद्धतीने ते फंक्शन बनतंय. मग आता आपण ते फाइंड आउट करू. बघा 1.8375 त्याचा क्यूब मायनस 1.8375 त्याचा स्क्वेअर मायनस 1.8375 -1. आता आन्सर जे येते हे येते एफ ऑफ 1.8375 याचा आन्सर येते -0.0098. तो याचा आन्सर निगेटिव्ह येते. याचा आन्सर जर निगेटिव्ह येते याचा अर्थ हा निगेटिव्हवाला 1.8375 आणि याच्या अगोदर पॉझिटिव्हवाला कोण आहे तो बघतो x5चं उत्तर होतं निगेटिव्हमध्ये. हा नकोय मला. तो इथं निगेटिव्ह ऑलरेडी भेटलाय ना. हा नकोय x5 नकोय. मी जातो x4कडे. x4कडे गेलो. x4ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह होती. याचा अर्थ असा आहे की x4 पॉझिटिव्ह देणारा 1.85 हा 1.85 आणि हा निगेटिव्ह देणारा 1.8375 या दोघांच्या मधात रूट आहे. सो देअरफॉर द रूट लाईज बिटवीन बघा तो हा जो आहे निगेटिव्ह वाला 1.8375 अँड पॉझिटिव्ह वाला कोण होता मागे. तो पॉझिटिव्ह वाला x4 होता ज्याची व्हॅल्यू बघा काय होती 1.85. हे घ्यायचे 1.85 यांच्या मधात रूट आहे. तो ठीक आहे. आता आपल्याकडे लास्ट इटरेशन 5 इटरेशन करायला लावली. तो इटरेशन नंबर 5 इटरेशन 5 आपण करणार. इटरेशन 5 कसं करणार आता x7 काढतो. x7 बराबर 1.8375 प्लस 1.85 डिवाइड बाय 2. या पद्धतीने आपल्याला आता लक्षात ठेवता येईल. पुढे काय बघू. पुढचा पॉईंट काय आहे बघा चेक करा. तो 1.8375 प्लस 1.85 डिवाइड बाय 2. तो जे येत आहे आन्सर ते येत आहे 1.8438. ओके. हा झाला x7. आता आपण काय करणार. आता आपण फंक्शन काढून घेऊ. एफ ऑफ x7 इज इक्वल टू एफ ऑफ 1.8438 याला फंक्शनमध्ये टाकू. तो फंक्शनमध्ये टाकल्यानंतर काय होईल बरं का. आता बघा 1.8438 चा क्यूब मायनस 1.8438 चा एवढं तर तुम्हाला कळून गेलं असेल. फंक्शनमध्ये टाकतोय. ओके 1.8438 -1. तर याचा आन्सर आपण जर काढलं तर कितीला. आता बघा 1.8438 चा क्यूब 1.8438 चा क्यूब मायनस 1.8438 चा स्क्वेअर मायनस 1.8438 -1. हे जे आन्सर येतं आहे आपलं ते आन्सर येतं आहे आता एफ ऑफ 1438 याचं आन्सर जे आहे 0.1375 येत आहे. ओके. तो सांगायचं तात्पर्य काय आहे. आता आपण गेलो शेवटच्या रूटपर्यंत. तो जो रूट येतोय लास्टवाला आता काय येतोय
8438 तो हा आपला फायनल रूट राहणार. ओके, तो हे सगळं करत आपण आलो. आता तो इथपर्यंत आपण आलो आहे. तो फायनल आन्सर आपलं काय राहील बरं का. आता जर चेक करायला गेलो तर 6व्या इटरेशनपर्यंत गेलो आहे. तुम्हाला रूट हा दिसायला भेटतोय. सो देअरफॉर द रूट ऑफ द इक्वेशन आफ्टर 5 इटरेशन काय आला बरं का. तो तुम्ही जर का बघायला गेलात तो काय येतोय, तो 1.8438 5व्या इटरेशन नंतर हा आपला रूट येत आहे. तर हे आपला आन्सर राहणार. या पद्धतीने तुम्हाला 5 इटरेशन करायचे आहे. तो कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकतो.